नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा मित्र चाललाय चक्क कुठे बघितलं ना थंबनेलमध्ये, दुबईला. आणि माझ्यासोबत येते माझी बायको आणि मुलगी. मस्त मजा करायची आणि माझ्याबरोबर मी तुम्हाला सुद्धा पूर्ण दुबई दाखवणार आहे. दुबईसोबत अबुधाबीला सुद्धा जाणार आहे. तर सकाळच्या जवळजवळ 5:30 वाजलेलं आहे. आपलं जवळजवळ चेकिंग सगळं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. काही नाही, इझी. फक्त पासपोर्ट, आधार कार्ड आणि तुमचा बोर्डिंग पास मिळतो. बोर्डिंग पास नंतर तुमचा विजा वगैरे चेक केला जातो. त्यानंतर तुमच्या पासपोर्टवर पडतो शिक्का पडला की तुम्ही जाता आतमध्ये. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि बेसिकली फूड कोर्टला येऊन बसलो आहे. प्रिशाला लागले भूक, तर तिच्याकडे काहीतरी खायला आणायचं. इथे खाऊन मग आपलं फ्लाईट आहे जवळजवळ 8:30 वाजताचं. बराच वेळ आहे अजून, कारण की 5:30च वाजलेत. तर लेट्स सी. आता फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे, हो गया कशी होते जर्नी. आणि हो, जायचं नाही, लास्टपर्यंत सोबत राहायचं आहे. चला. So finally we are boarded on plane. We are coming to Dubai. आता आपल्याला नाश्ता आलेला आहे मस्तपैकी. योगर्ट दिलेलं आहे त्यांनी, उपमा आहे, इडली सांबार आहे, बटर, पाण्याची बॉटल, अनेक रोजॉन दिलेलं आहे. दिसायला ते सुंदर दिसते. बघूया खाऊन कसं आहे ते. स्मिता मॅडम आमच्या खात आहेत, बघूया त्यांचा रिव्ह्यू घेऊया. कसं आहे स्मिता? तर मित्रांनो, तुम्ही बघितलं तसं आपण दुबईला पोचलेलो आहे. चेकआउटची प्रोसेस एकदम मस्त होती. पटकन बाहेर आलो. फक्त काय झालं की जेव्हा आमचं प्लेन लँड झालं त्यानंतर पार्किंगला जागा नव्हती. त्याच्यामुळे जवळजवळ अर्धा तास आम्हाला थांबायला लागलं प्लेनमध्येच. पण नंतर बाहेर आल्यानंतर फटाफट मेट्रोतून आऊट. सुंदर एकदम. तर तिकडनं आमचं पिकअप झालं एकदम वेळेत. आणि आता आलो आहे आम्ही आमच्या हॉटेलला, रॉयल एस्कॉर्ट. हॉटेल रॉयल एस्कॉर्ट. तर 2चं चेक इन आहे. आता 12:30 पावणे 1 झालं आहे. आता तेवढं आता थांबायलाच लागेल ना, काय करणार नाही आहे. तर चला वेट करूया आणि नंतर तुम्हाला रूम टूर देतो. चला. एक बरं झालं, थोडंसं त्याला मस्का पॉलिश लावलं आणि आपलं आता मस्तपैकी अर्ली चेकिंग झालेलं आहे. 1 पण नाही वाजलं आहे तरी 15 मिनटात करून दिलं. तर मी तुम्हाला थोडक्यात चला रूम टूर देतो. हा आहे आपला मेन डोअर. मेन डोअरच्या बाजूलाच आहे वॉशरूम विथ बाथटब. आणि तिथूनच बाहेर आले की आपल्याला समोर दिसतो तर हा वॉकिंग वॉर्डरोब. त्याच्यामध्ये आतमध्ये छोटासा फ्रीजसुद्धा आहे. आणि हे या साईडला आहे मोठा हा बेड, किंग साईज बेड आहे. तिथे 2 सिटिंग चेअर्स आणि हा ड्रेसिंग टेबल विथ चेअर. आता मी तुम्हाला दाखवतो की आपलं खिडकीतनं काय दिसतं. तर खिडकीतनं आपल्याला दिसतंय बर दुबईचा सिटी व्ह्यू. रूम छान आहे एकदम. आता लागले भूक. आता सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि खाली ना, आमच्या इथंच खाली म्हणजे याच बिल्डिंगच्या खाली हवरट म्हणून आपलं मराठी रेस्टॉरंट आहे. तर आता जाऊया आणि तिथे मस्तपैकी जेवूया. चला. खाली जेवता आम्ही वरती आलो आहे, कारण की प्रिशाची तब्येत थोडीशी डाऊन झाली. कारण की रात्रभर आम्ही झोपलेलो आहे. 2 वाजता निघालो आहे आणि आत्ता आलो आहे. तर ती आली आणि आता झोपली. आम्ही खालनं पार्सल घेऊन आलो आहे. तर पावभाजी आणले आणि दाल राईस, म्हणजे दाल तडका आणि जिरा आपला नॉर्मल राईस. आता हे हॉटेलच्या खाली आहे. हे एवढं म्हणजे एक पावभाजी आणि एक दाल तडका आणि राईस. हे फक्त किती रुपयाचं? जवळजवळ 2,500 रुपयाचं. आज पहिल्यांदा मी 2,500 रुपयाची पावभाजी आणि डाळ भात खाणार आहे. खाऊन तुम्हाला सांगते कसं आहे. आम्हाला हसायला आलं. ॲक्च्युली ना हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी महाग आहेत. म्हणजे खाली जे रेस्टॉरंट वगैरे आहेत ना तिथे. आता फॉर एक्झाम्पल मी खाली बघितलं पाण्याची बॉटल, जे ह्यांच्या रिसेप्शनला एक छोटं हॉटेल आहे तिथे 10 AEDची एक छोटी 500 ml ची बॉटल होती.
इथे समोर सुपर मार्केट आहे, मी तिथे गेलो 5 AEDमध्ये 500 mlच्या 12 बाटल्या घेऊन आलो. मग तुम्ही जर दुबईला फिरायला येत आहे ना, हे सर्वात महत्त्वाचं करून घ्या की पाण्याची बॉटल जी कॉम्प्लिमेंटरी भेटते तेवढी ठीक आहे, बाकीची जाऊन सुपर मार्केटमधनं घेऊन यायची. चला आता आम्ही पावभाजी खातो. चालू करायचं का? हो हो. पावभाजी खातो आणि जरा आराम करतो आणि संध्याकाळी आपण भेटूया मस्तपैकी डाव क्रूजवर. चलो आता आपण आलो आहे दाव क्रूज येते आणि दाव क्रूज ही बेसिकली ओल्ड दुबईमधनं चालू होते. समोर जी दिसते ना ती आपली बोट आहे. तर चला आपण आता दाव क्रूजची मजा घेऊया. तर सगळे टुरिस्ट आलेले आहेत, बोट पूर्ण भरलेली आहे आणि आता कार्यक्रम चालू होईल. आमच्या प्रिशाचा मूड अजूनसुद्धा डाऊनच आहे. जेवण आता चालू झालेलं आहे. आम्ही तर काय फक्त डाल राईस, समोसा आणि काही फ्रूट्स वगैरे घेतले. व्हेज नॉनव्हेज दोन्हीची सोय होती आणि त्यात दुपारी आपलं भरपूर जेवण झालेलं आहे. आता जेवता जेवता बाजूला छान डान्स चालला आहे बघा. ते तिकडचा जो लोकल डान्सर आहे तो परफॉर्मन्स करून दाखवतो. तर चला याचा डान्स बघूया. आता त्याचा परफॉर्मन्स बघून आपण वर आलेलो आहे आणि आपण आता बेसिकली डेकवर येऊन दुबईच्या मधून जे खाडी वाहते त्याच्यातनं ही डाव क्रूज नेतात. तर आपण ते बघायला आलो आहे आणि ते बेसिकली कोस्टल एरिया दाखवतात की कसा डेव्हलप केलेला आहे तो. तर चला बघूया.